नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आज आपण शिखर शिंगणापूरची कावड याबद्दल माहिती पाहणार आहोत। कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून नेण्याचे वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय। घरोघरी कावडीने पाणी भरून उदरनिर्वाह करणाऱ्या पाणक्या अथवा पाणेरे म्हणत। शिवाजी महाराज कालीन मराठीत कावड या शब्दासाठी आडी आणि कावड वाहून नेणाऱ्या व्यक्तीस आडेकरी हे शब्द वापरत असावेत। धुंडीराज व्यासकृत शिवाजी महाराजांनी बनवून घेतलेल्या राजकोशात धुंडीराज व्यासांनी तुला आणि तुला वाह हे पर्यायी शब्द सुचवलेले दिसतात। रामायणातील एका कथेत श्रावण नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आई वडिलांना कावडीत बसवून काशी यात्रेस नेतो आणि उल्लेख येतो, संत एकनाथांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेले पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवास पिण्यास देऊन भूतदेचा आदर्श घालून दिला, अशी हकीकत आहे। भारतात शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्याचा उत्सव साजरे केले जातात। गंगा नदीची पाण्याची कावडीने नेऊन रामेश्वराला अभिषेक घालण्याची परंपरा आहे। गंगेचे पाणी इच्छित स्थळी पोहोचण्याला कावड विषयक परंपरांना अहिल्यादेवी होळकरांनी आश्रय दिला होता। वर्षातून एकदा कोटी लोक उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथील गंगेचे पाणी जलाभिषेकासाठी कावडीने घेऊन जातात। चैत्र शुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात। या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेलाची। या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात। ते वर घेऊन जाणे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात। आणि हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे हे माद्या धाव मला सांभाळ असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाला अभिषेक होतो। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात इतकीच जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुत्याची महाराज कावडे यांच्या कावडीची परंपरा आजही कायम आहे। चैत्र शुद्ध रामनवमीला पवित्र करा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांना समवेत कावडीचे प्रस्थान होते। पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावत मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला जातो। या कावडीस पाहण्याकरता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबत असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात। महादेवाला आव्हान करणारे म्हणून देखील या कावडीची ओळख आहे। महाद्या धाव महाद्या धाव अवघड असा मुंगी घाट सर करताना भक्तांचा कस पणाला लागतो। अशा वेळी भूतोजी महाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात व शंभू कृपेने घाटातील अवघड टप्पे भिंती कावड भक्तिशक्तीचा संगमात मुंगी घाट सर करून वर जाते। शिवभक्तांना आनंद गगनात मावेनासा होतो। मोठ्या महादेवाला पवित्र करा संगमांचा पाण्याने सर्वात शेवटच्या यात्रेलाही अभिषेक होतो व शिखर शिंगणापूर येथील यात्रेची सांगता होते। तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे तेल्या भुत्याची कावड महादेवांपर्यंत पोहोचवली जाते। तर मित्रमैत्रिणींनो, ह्या कावडीचे खूप महत्त्व आहे। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।